आला बघा आत्ता बेताळवाडीमध्ये. या गावामध्ये मुक्काम आहे आपला माड्यावर. आपल्याला यायला जरा उशीर झाला. आता नाश्त्याच्या ठिकाणी कावडे गेलत्या. इथं नाश्ता आहे, त्या घरी एक चहा आहे आणि हे सगळं झाल्यानंतर परत गावामध्ये जेवण आहे बघा आपल्याला. काय बोलू म्हणे, काय झालं, कोण आहे व्हिडिओ. इथं बसली ती बघा आता नाश्त्यासाठी. इथं आपल्याला असते ते पोहे आणि चहा असते. आणि आता आपण जरा नारायणदाजीचे 2 शब्द घेऊ. नमस्कार नारायण महाराज. शिंगे कधीपासून झालं तुम्ही? आमची 40 वर्ष. म्हणजे कितवी पिढी आहे तुमची हे अशी? आमची त्यांच्या 10,000 पासून सुरुवात आहे. चौथी पिढी. कधीपासून आहे? त्यांचा आता 10,000. हां. तुला राम राम माऊली. राम राम. मग कसं झाला आजचा दिवस? आजचा दिवस कसा गेला? आजचा दिवस थोडा एक नंबर गेला आपल्यासाठी. नादच करून कसं काय? पाय म्हणजे काही वाटणार दुपारी. आजच्या दिवशी खास केला. होय. कोण भेटलं होतं का गावाकडलं? नाही गावात नाही, ते बघत भेटला होता. हां, मित्र नाही बघत होता. बघत होता का? जातात वाटाने बघत भेटला होता. खूप असं सारा खर्च केला. शंभू, शंभू, अरे भाऊ मी पायी पायी आलो. तू कसा आला? मी मनाने आलो. हां, मी पाया दुखाल्यावर गाडीवर बसून आलो का? मेन मालक आता बसली सगळी नाश्त्याला. आरती झाली आहे आता. आरती झाली आहे आता. नाश्त्याला देते ते बघा. नाश्त्याला इथं पोहे असते ते. हाय ब्रो. काय नाही, ही कुठे गेला हिजा? काय झालं ऋषा? काय झालं? पण माग सरकत कसं नीट म्हणजे नेमकं कसं काढायचं होतं सांग. तुला काय म्हणायचं होतं? नाश्ता वाटायला चालू आहे बघा आता. पंगत बसली आहे इकडे, पण पंगत बसली आहे. आपा काय बरं बसलो ना, खायचं नाही का? वाडाला हाय ती माणसं बसा की. हा सोमवार आहे, घ्या वाडा वाडा. अनिकेत चव्हाण श्लोक अजून म्हणायचा आहे, कारण सगळ्याला वाटप झाल्याशिवाय खात नाही ती. बरोबर आहे ना ऋषी? मग कोण खायले? आपण आलो बघा आता वेताळवाडीमध्ये. इथं आपलं जेवण आहे. इथं वरी टेरेसवर जेवायला बसतो. आता आपली आरती होणार आहे बघा. आरतीला सगळी पब्लिक येते बघा आता आपल्या इथं. दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपादयाची, सर्वांगी सुंदर शेंदुराची, ते माळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान सारे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. गराती गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकेश्वरा, जरित मुक्त शोभतो बरा, चंदन तीन पोरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान सारे मात्रे मान कामना पूर्ती.
आरती म्हणा मोठ्यानं. आपल्या कावडी त्यांच्या घराच्या समोर आहे त्या. आता सगळी लोक जेवायला बसलेत बघा. जेवणामध्ये आयटम आहे बघा, चपाती, भात, वांग्याची भाजी, मिक्स डाळ आणि ते जिलबी पण आहे. पण जिलबी कोणतरी खाल्ली वाटतं माझी. अतुल कसं आहे जेवण? हां बालाजी कसं आहे जेवण? हां सगळे पब्लिक जेवायचे बघा. कारण आज कसं होतं, वैरागमध्ये एक जेवण झाले, उंदरगावमध्ये एक झाले आणि इथं आल्यानंतर वेताळवाडीला एक नाश्ता झाला आहे आणि इथं जेवण आहे. आज काय लय जेवण नव्हती, पण काल लय जेवण होते बघा. चला तर आता जेवण करू. तर आता रात्रीच्या 10 वाजता आलं बघा. जेवण वगैरे झाले ते, व्हिडिओ पण बऱ्यापैकी एडिट झाला. आता सगळे का आम्ही झोपाला इथं. काही जण इथं वर का वट्ट्यावर झोपली ती आणि खाली झोपली ती. इथं रस्त्याच्या साईडलाच वेताळवाडीच्या साईडला इथं एक दुकान आहे, तिथं झोपली ती. काही जण तिथं खाली चवळ हातरलं आहे तिथं. काही जण तिथं जे एक सभामंडप आहे त्या सभामंडपामध्ये बसलेत काही जण. दाजी रात्री एवढ्या रात्री कोणाला बोलावलं आहे काय माहीत नाही. तर भेटू आपण उद्या सकाळी. आपल्याला इथं जवळ जायचं आहे, एक 8 किलोमीटरचं आहे आता कोरडवाडीमध्ये सकाळचं जेवण आहे आपलं. तर भेटू उद्या सकाळी. जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव. जय महाराष्ट्र. आत्ता वाढले बघा सकाळचे 4 आणि आता पोरगी ती सगळी पुढे बाथरूमला. मलमो आलते. मलमो दाव कावर बांधायला व्हायला ओढून लागते सगळ्याचं नियोजन आहे. ही बॅगाची 1 नंबर सोय केल्या बरं का यंदा मलमोवानं. दरवर्षी एवढ्या बॅगा येत नव्हत्या, पण यंदा जास्त आलत्या. काय म्हणणार दाजी? गाड्यामुळं बॅगाची संख्या वाढली आणि गाड्यामुळं सोय बी व्हायला चांगली. कारण बॅगा सगळ्या एका ठिकाणी वस्तू व्यवस्थित राहिल्या त्या. मला कुठली बॅग पडू देत नाही ती. सगळ्याच्या बॅगाची काळजी घेते ती. आता त्यांनी सगळ्या बॅगा एकावर एक ठेवून व्यवस्थित मुंगा घेतलाय त्याला. त्यामुळे मला थोडा त्रास व्हायलाय, पण त्यांनी काळजी घ्यायला. म्हणून असं एखादी बॅग खाली पडू नये म्हणून ह्यांचाही उपक्रम कौतुकास्पद आहे. गावात गेल्यानंतर मी तर स्वतः म्हणले त्या म्हणजे कालच म्हणून सत्कार आहे मी करणार आहे. कारण हे काम खरंच लय भारी आहे. कष्ट आउट गोळा गेले आणि गाडा कसा दाबतोय बे मोटरसायकलला. 2 वाऱ्या पडलाय मलमोमा. 2 वाऱ्या पडलाय माहिती आहे का तुला दाजा? मग होय पडला का नाही 2 वाऱ्या मलमो? करायला कसं करायला काय हा मी आलो बघा आता कोरडवाडीच्या जवळजवळ. कावडे पुढे गेले त्या, पण आम्हाला काय पाहुणा जर मागं थांबला होता. पाहुण्यामुळे आम्हाला उशीर झाला. पाहुणा काय चक्कर यायला म्हणून. बरं आहे पाहुणा आता? हां वाटेने कुत्रे ताप द्याल ती, पण महादेव हाय सोबत त्यामुळे काय टेन्शन नाही. होय महादेव दाजी महादेवामुळेच का? हो का? हे कुत्रं कसलं दुकान हो का? असले कुत्रे चांगला ते भिया वाटाले. आपली मेहण्याचं जरा चखेलेली होती. मग मोलमावाला फोन केलो. मोलमावा देव टिकून तेवढा सगळा बारदा टिकून न्याला. न्याला म्हणजे आम्ही 4-5 जण होतो. म्हणून बस सगळे जण मी हा मेहना महादेवा दाजी सगळ्यांनी न्यायला आला. असला बारीक विचार नाही त्यांचा की बाबा माझी गाडी आहे शॉपअप सुरू होती. आता बघा की गाडी एवढी आहे. आम्ही सध्या का असं 5 जण होतो का बाबा. मलमामा 1, म्या 2, मेहना 3, महादेवा 4 आणि दाजीबा 5 जण.
माझ्या 2 गोष्टी बोलतो मी. आपलं नंबर 1 सेवा करा ती. आपण आलो बाथरूमला जाऊन. आमय आमचा आमय कंटिन्यू चालतंय बघा. पाय बी थकत नाही. पाय दुखत नाही का आमय? नाही दुखतेत ना. काय दुखाला? अंगात बॉडीच नाही, वजन नाही, तुझं कशी पाय दुखणार आहे ती? हात लावल्यावर दुखते असं सवय झाली कुठे पाय दुखत चालतंय. चला चला आलो बाथरूमला जाऊन. आता कुर्डवाडी राहिली आहे फक्त 2 किलोमीटर. आता आपण ह्या वरून ब्रिज आहे, खालून आपण एंट्री मारायला. आता आपल्याला पुढे इथं एका ठिकाणी आंघोळीची सोय आहे. आता तिथं आंघोळ्या करायच्या, त्यानंतर जायचं नाश्त्याला. चला तर आता फ्रेश झाल्यावरच भेटू आपण. कुर्डवाडीमध्ये ब्रिजच्या पुढेच आंघोळी चालू आहे त्या बघा. काय पोरं कराल ते तिकडं, काही जण करायचे इथे अजून. ऋषा आंघोळ केला का? ऋषा आंघोळ म्हणे कस काय? होय, पाणी तापले काय? आंघोळ्या केले त्यानं, गन पावडर कराल ते बघा. तर आपण आलो आता, आपण आता करावं. हिरा झाली का आंघोळ? बालाजी हा, खाली कापड बिपड घालता का? घाला की मग. बालाजी बरं आहे का? थंडगार पाणी होय, हिच्या केलास का? हा, ही सवनात लय चकपक दिसायला आज. तेल बी लावलास काय की आज? सोनू रामराव. आकाश आकाश दमान कर. आप्पा कालचा व्हिडिओ बघितला का? गोविंदा कसं चालू आहे गावात? किती महिने भाऊच्या? 2 महिने. त्यामुळं मस्त मजा चालली आहे. तरी गोविंद सरांना लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून घंटी वाजवा. कालच्या दान धर्माबद्दल काय 2 शब्द? काल दान धर्म केला ना तिथं. काल गोविंद सरांनी ज्यूस पाजला 20 रुपयाचा मला. शंभू माझे त्यांचं बनवलं. येशा कसं वाटालंय? होय, काय मागणं देवाकडं? होय, अजून एखादं ट्रॅक्टर बिक्टर? हा हा हा. आंघोळी झाले का आता? आता चहा चालू आहे बघा. होय, सोन्या मला दे चहा. हा कस काय? 5 मिनिट थांबा. थांबता कराल तिच्या. हा बोल की. नाही मी पेत बी नाही असा चहा. आपण कसा चहा? होय, भाऊजा मांडी घालून पत्कर म्हणून बसला तू चांगला. कुठे आहे ती बिस्किट? गोविंदा कसं आहे नियोजन? किती वाजले ते आता? सकाळी कधी उठतो घरी? रोज 7:30 वाजता उठतो. होय. आता हे 3 वाजता झोपून नाही. कोणाचं कार्य करता? कोणाचं कार्य करता म्हणाले बघ ती. चहावाल्याचा कार्यक्रम. मग चहा तू वाटलं पाहिजे. हा, आणि ढुंगण खाई संपला हो. हो का? काय म्हणाला पाहतो तर भाग्यश्रीकडे झाडायला जावंच लागते. समस्या सॉल्व्ह होऊ शकते. ते बाथरूम पण ती गटर नाही जवळ.
आणि पाईप बी नाही. ते गटरीचा विषय काय आहे? एक बघून त्याला भोग पडावा लागतो वरून. त्यात पाईप टाकायचा. हा पण आता पुढल्या स्टॉपला करू आपण. आता आपण चहाचं मागले. उद्याच्या चहाला एक्सपेरिमेंट हे तर नरसिंगपूर मध्ये मध्ये गटर बी आहे. नाही हो, ह्यांचा सकाळचा गॅस स्टॉक करू सगळ्यांचा आणि त्याचा गॅस तयार करू आपण नवीन गॅस तयार करू. राजकीय वातावरण तापलंय पण बस करू एवढ्यावरच आपण चहा घेऊ आणि नाश्त्याला जेवायला आल्यावर बोलू आता. आपण चहा वाटू घ्या घ्या महाराज घ्या दोयरी घ्या घ्या चहा कोणाला घ्या आपा घ्या एक डबल घ्याला का हे घे डबल आहे नाही नाही लई केलाय त्याने हे घे की दुई रे आम्ही उठशील बाबा दादा घ्या पैसे माझ्याकडे द्या आम्ही एवढं बोलतो आम्हाला काय नाही का मग काय दादाचं की बाबा पैसे होय पैसे त्या वाशाकडे दादा चहा आपण चहा द्या सगळ्याला हा हिरा चे उपसरपंच घ्या चहा एक चहावाल्यानं आताच वातावरण तापवल्यामुळे चहा गरम झाला बिस्किट खतम कॅटले धर की घ्या घ्या हो अरे घ्या रे नाही घ्या आता घेतलं वहिनी घ्या चहा हो का नागू घे चहा मालक मला काय बोलायला जोडीनं बरं ते हा काय कसं काय नाही नवसाचं कालच विचारले काल बघितलंय की मी मग बिगर नवसाचं मी येतो दरवर्षी दरवर्षी ऐका की असं पोरं म्हणाली होती की दरवर्षी गाडीवर येता म्हणजे हात करून जाता पण यंदा मालकीन सोबत आहे सोनू इकडे ते मग काय म्हणलं तू दरवर्षी नागू कसा येतोय आणि यंदा कसा याला त्यासाठी 9 किलो वजन कमी केले आणि महिनाभर काम केलं नाही जे आहे ते खरं दरवर्षी कसं जरा माग पुढे असते का नाही जरा धरा माझा हात दुखालाय जरा धरा तर माझा हात दुखालाय इकडं आता पकडायला आलं नव्हतं हा दरवर्षी नागू कसं जातं यंदा जरा चला त्याला का नाही हाय फरक बघा माझी एकदा भेट नाही अरे भेट नाही ना मालकींच्या बेहने का होईना तू चालत जायला असं म्हणलं मला कोणतं तू का म्हणे काय घेतला कसा आहे चहा क्वालिटी एक नंबर क्वालिटी लय भारी आहे आणि हे आपलं आता सगळ्यात भारी आपले हे विश्वनाथ नमस्कार पूर्ण नाव सर आपलं विश्वनाथ प्रभाकर सुरेंशी सर आजच्या सुविचार काय सांगता तुम्ही असा खेळाशीच पळा तुम्हीच हसाला विश्वनाथ मग तुम्ही ऐका की तुम्ही हीच गोष्ट शिस्तीत सांगा शिस्तीत बोला ना सर कायदा बोला नाही कायदा कोणाचा आहे कायदा बोला विश्वनाथ ना आता काय शित ठेवलं ना आमचं बोलायचं काय आम्ही कायदा केलाय का जरा चेक तुम्ही कायदा केलं नाही काय बोला आमचा वकील आला नाही म्हणून तुम्ही असं करा होय बरं हे तुमचा का नवस महादेवाला काय साकडं आहे तुमचं हा पायवारी किती वर्ष झाले येता तुम्ही 5 वर्ष झालं 5 वर्ष झालं मागणी केला असेल की मग काय तर असेल ना तुमचं जोडी बद्दल काय म्हणणार जोडी बद्दल चित्र मागणी आहे म्हणून राम राम तुम्ही जर वेळेस आल्यानंतर पोरा सगळी सोय करता जेवायला वाढता पण आज इथं चहा वाढायला जरा दुसरे दिसले चहाला काय झालं सगळ्या शॅम्पू दिला आंघोळ्या करायला पहिले हा आधी पहिल्या सुट्टीतून गाडा घेऊन आलो हा, बरोबर हा. गाडा इथे टिकला हा. पुन्हा कावड आणायला गेलो कावड आणून सगळ्याला
ठेवली तर पुन्हा गोविंद शुकर दाजी महादेवा आलो होतो आम्हाला डोळे न्यायला. यांची मेवणी हा, हा. 5 जणांना जाऊन ते काय झालं माहिती आहे का विषांचा मेहना आहे त्याला चक्कर आली होती त्यामुळं त्याला हे केलं होतं हा. आणि मग इथं शॅम्पू दिला. पहिली गोष्ट म्हणजे आंघोळ करताना सकाळ सकाळ शॅम्पू लागते आंघोळ करायला. शॅम्पू दिला. परत सगळ्याच्या आंघोळ झाल्यावर मी आंघोळ केली. हा. मी आंघोळ झाल्यामुळे चहाला थोडा टाइम झाला वाटत. हा, हा. चहा आहे मामा चहा पिये बाबा. म्हणून त्याच्यामुळे जरा चहा वाटायला उशीर झाला. बरं ते गाड्याचा अनुभव कसा कसा गाड्याचा अनुभव म्हणजे काय नंबर एकाचा गाडा म्हणजे काय गाड्याचा विषय म्हणजे जिथं पोरं थांबतील तिथं गाडा थांबलेला असते. होय बरोबर. बेजारी गाड्याची बेजारी का नाही थोडंफार असं 4 चाकी सारखं मागे पुढे बदल करायचा महिंद्रा होता होईल तेवढं जे टू व्हीलर आहे ते एक्स्ट्रा येणार आहे ते टाळणार म्हणजे काम बंदच हा. करायचं ते. म्हणजे कसं काय म्हणते त्याला जास्तीचा खर्च टाळाचा कमी बजेट मध्ये बजेटमध्ये बरं झालं की अजून काम लागेल. ह्याच्याबद्दल मनमोहन मी एक गोष्ट देतो ते खावा मनमोहन सत्कार गावात गेल्यावर कसं गाव हा आणि गावात गेल्यावर माझ्या वतीनं स्वतःच्या सत्कार्या मनमोहाचा कारण सगळ्याची सोय एक नंबर करला मनमोहा पण इथं चहा वाटला ना खंत वाटली मला. गेलो सर जरा सर कसा आता इथून तिथून मनमोहाचं जे सहकार्य नाही आहे सहकार्य ते- करीन पण तुम्ही आंघोळ्या करायला गेल्यावर तुमच्या आंघोळ्या झाल्या मग नंतर बालाजी मी काय खायला हा? हा. इथं मनमोहन बडशेप खायला मनमोहन दिले का हा 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 आंघोळ- ठीक आहे काय आहे बाया ती हा? कर हे पाहुणं राम राम कसं आहे आता बरं आहे का चक्कर कमी झाली की चक्कर आली होती त्याला हा चहा घेतला आता यांची पूजा चालू आहे इथली पूजा झाली की आता तिकडे आपण जेवणाला जातो परत ही आहे बघा आजचा जी सकाळचा जी चहा होता श्री सावंत कृषी सेवा केंद्र कुर्डवाडी इथला यांचा चहा होता. महाराजाला विचारू महाराज कसं आहे काय दुखालय का हा काल रात्री हात दुखाला म्हणाल तुम्ही लोकांची पाया दुखते ते महाराजाचा हात दुखात हा खांदा देऊन का ठीक आहे तुम्ही आपा तुमचं बारका देव बस आहे पुढ्या मारीत आला का हां शाहीज नमस्कार मग किती वर्ष आहे तुमचं हे काय दुखते का नाही वाटेने येत म्हणजे कशामुळे दुखत नाही का औषध बिवषध त्याबद्दल नाही का औषध त्याबद्दल आता कारण कसं आहे आता ही जी सगळी जी आहे ती पोरं हा जे आहे ते खरं बोला हा नाही का दुखत नाही गाडीवर येता का तुम्ही हा देवासोबत येता मग का दुखत नाही आता ह्यानी तर अगोदर महाराज होते पण आता नाही ते पण त्यांचं दुखालंय तुमचं काय दुखत नाही त्यासाठी औषध काय आहे का म्हणलं कारण जी ही तरुण मंडळी आहे ह्यांची सगळ्याची हात किंवा पाय काय दुखाले मग त्यांना सांगितलं असतं हे औषध आहे बाबा असं असं काय दुखतच नाही सकाळी पोरवाजी ग्रुप फोटो घेतला कारण गावातून निघाल्यापासून ग्रुप फोटो घेतलाच नव्हता आता ग्रुप फोटो घेतला आता कावडीचं त्यांचं पण दर्शन वगैरे त्यांनी घेतले पूजा केली ती ह्यांचं जेवण होतं आपलं उदय बापूराव सावंत इथे कृषी सेवा केंद्राचे म्हणजे इथं कृषी सेवा केंद्राचं दुकान आहे कुर्डवाडीमध्ये त्यांचं आता इथून कावडी जाणार आपल्या इथं पुढीच एक 500 मीटरवर जेवण आहे आता आपलं काही माणसं कशी असतात माहिती आहे का कावडीच्या याच्यामध्ये दुर्मिळ असतात ते कधी तर दिसतात म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी त्यापैकी हो का एक आहे उमा राम आंघोळ केला काय आज पुस्तक मी एवढं शूट घेतला कधी दिसला नाही मोबाईल मध्ये कुठं असतो ठेप्याला हा होय कुठं असते कधी दिसलं का हे ना ठेपा खायला कुठं असते ठेपा
आणि होय तुला कस का माहित आहे होय ए बाबा नाच की जा
लिजिम खेळली, 2-3 फुगडी पण खेळले. बनवतो. बालाजी तुझं काय? व्हिडिओ बनवायचा आहे. बनवतो. पुढे जायचं नमस्कार नारायण महाराज. किती वर्ष आहे तुमचं हे? 9 वर्ष आहे. आणि त्याच्या आधी काय कराल तुम्ही? तुमचं वय तर 50च्या पुढे दिसतंय. हा 9 वर्षे वारी. मग त्याच्या आधी का बरं आलं ना वारीला म्हणलं? पूजा चालू आहे बघा इथं कुर्डवाडीमध्ये. आपण सध्या ह्या ठिकाणी आला. गोरे कन्स्ट्रक्शन अँड प्लॅनर्स यांच्या इथं हॉटेल शीतल यांच्या इथं चहा असते. आणि मलमामा परत एकदा त्यांच्या कामाला सुरुवात केली आहे बघा. चहा वाटायला. हां मलमामा जे आहे हां क्वालिटी माहित असते. हां नंबर 1 काय म्हणला भैया? नंबर 1 सकाळी मस्त पैकी दणका गुळाचा चहा प्यावंच लागतंय. कसा दा चहा? कसा चहा? घरी भेटते का असा? घरी भेटते गुळाचा घरी भेटते चहा? मग मी घरी विचारलं. कसा चहा? एकच नंबर. होय महाराज चहा घेतला ना तात्या? चहा कुठे घेतला महाराज चहा? ती लाल चहा. पनू चहा घेतला नाही बेटा? का चहा पाळलायस का? कुणाचा? आता तिथली पूजा झाली, जिथं आपलं जेवण असते तिथं. आता आला बघा आपण जेवणाच्या ठिकाणी. पोरं बसली ती जेवायला. आता आपण दाखवतो तुम्हाला पोरं. ठिकाणी आपल्याला कुर्डवाडीमध्ये सकाळचं जेवण आहे बघा. जेवणामध्ये आहे दालचा आणि काय जेवायला? पोहे ती पोहे सांबर आणि शिरा. वा मस्त मेन्यू आहे बघा आजचा. काका राम राम. सुनो हा काय म्हणलं नागोला दे थोडी नाही दे खाऊ दे. चाला दिवसभर भैया तुला यशराज काय बोलू काय आणायचं आहे? हरी काय बिरू हे अजित आकाशभाई वडपाणी. सोन्या काय आणायचं आहे? सोन्या तू नाराज दिसलाय मला. सरकार जरा ओके ना. बोलू काय आणायचं आहे? नारायण महाराज दाजी काय आणायचं आहे? काय आणायचं बोलू दाजी? बा गोविंदा मामा तुला श्लोक म्हण विजय. कैलासी राणा शिवचंद्र मोळी फणींद्रनाथा मुक्ती जळाळी कारण्य सिंधू बहुदुःख हारी तुझवीन शंभो मजको न थारी जय नमः पार्वते शिव हर 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 महादेव. पाटील काय घ्यायचं? आप्पा कालचा सोमवार आज घ्या रटाडून. काय पाहिजे? शिरा नाही इकडं. बेटा काय पाहिजे? भाऊजी हां भाऊजी बघा आपली एकच नंबर कार्यकर्ते धडाडीचे. दाजी कुठं काय पण झालं का? होय गाडीवर गेला असेल. भिजलेल्या सशावणी बसले होते. कसं भिजलेल्या सशावणी कोण? ही समाधान होय समा खरं आहे का? सशावणी गोंड होय म्हणा दाजी काय मनावर घेऊन दाजी होय म्हणा. ना तुला काय पाहिजे? झालं आमचं सगळं झालं का? जागेवर आलो होतो. ओके बंद्या तुला खाली मुंडी वर कर नाही तू तर. तुला आमय नको काही. ठीक आहे काय पाहिजे? आप्पा श्लोक म्हणाय. शिरू की सर लाईक माझा म्हणा
म्हणा लाकडाची गोडे पाण्यात बुडे नसेल म्हणणारे पाण्यात बुडे हर 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 महादेव. आकाशबाई पाणी वाढीत पापाला नाही नाही मी पेतो पाण्यात बुडे लखन काय आणायचं आम्ही पापा काय घ्यायचं गुईन गुईन शेव आणू तुम्ही जावा शेव ए मनू मामा इथे शेव आणा मग संपलाय भाऊजी शेव यायला 2 मिनिटात गाडी घेऊन गेला आणायला. अरे किराणा दुकानात रे गोविंदा नवीन आहे त्यामुळे जर हसतंय कडून नवीन असं काय त्रास झालं वाट बघायला सकाळी चहाच कसं झालं की बिस्किट कमी पडली नाही आली होती की तुम्ही पुढे गेलतो तुम्ही पुढच्या चालीनं पुढे जाता मग मागे बिस्किट कसे येणार तुम्हाला बापरो काय आणायचा हिरा काय नाही काय आणायचं बालाजी एक नंबर आहे. काय झालं चोरून माझी केसांनी नेले असेल नेले म्हणले तर महाराजा केली हाय माझ्याकडे मी देत होती आपली ह्याची टोपी साधी पांढरी टोपी देतो आम्ही हाय माझ्याकडे मी वापरणार ए मामा ए का बरं असं का बरं पण त्याला सांगतो कोणाला मल्याला मल्या मल्या म्हणू की कोण काय आणायचं बघा बालाजी कुठं आहेस की तू दिसे नाही मला ब्लॉग मध्ये म्हणून मग बसा की आता मग काय तर दाजी कडेला बसला होता मला कडेला जरा तारांबळ होत्या मला येतो मध्येच हे आता बसायला दुसरी पंगत बघा दुसऱ्या पंक्तीला आता वाढाल ते पहिली पंगत बसा बसा दाजी जेवणामध्ये मेन्यू आहे पोहे आणि बस आमचे भावी चोपदार आमचे भावी चोपदार ह्यांना एक श्लोक म्हणून कारण ह्यांना माळा घालून आता जवळपास मला म्हणजे माझ्या अंदाजे 2 वर्ष झालंय 6 वर्ष माळाचा गुण उतरला आम्ही दाखवा आता म्हणून दाखवा आता येत ना म्हणा म्हणा एक श्लोक म्हणा मग जसं येत तसं म्हणा का तेवढं तर म्हणा पाठ करतो उद्या म्हणतो बरं ठीक आहे बघू उद्या की म्हणते ते का वेट अँड वॉच पोहे दाजी कसं पोहे म्हणायचं तर्री पोहे तर्री पोहे नॉर्मल पोहे त्याच्यावर सांबर किंवा सॅम्पल सांबर वताचं आणि तिखट लागलं तर शिरा त्याच्यामध्ये काजू बदाम तर बघा किती येते आणि आप्पा वाढाल ते आता कारण पहिल्या पंक्तीला आप्पाला जरा भूक लागली होती ना मी घेतले आप्पा ना छान आहे हर हर महादेव ते मी पोहे घेतो ह्याच्यावर टाकाला शेव पण आहे बघा ते बघा कधी दिसत नाही ती वाढालेली पण आज दिसेल ती वाढालेली आपण कुठं जातो रोज वाढायचं जाऊ की असं आपण अँड्रॉइड बघलं ठेवून वाढून येऊ होय आपाच पडतंय काही नाही अँड्रॉइड मध्ये तर घालावे ना तर बाहेर तर ठेवावे बघलंच नसते अँड्रॉइड नंबरच्या खाली आहे काय आहे पोहे भात म्हणालतो की मामा भात म्हणाल होती आचुंदा हा आचुंदा दादा पडे तुम्हाला काल काय म्हणालता दादा काय म्हणालता जेवण कसं होतं जेवण मस्त होतं अतुलला स्पेशल आवडलं म्हणजे तर्री पोहे पोहे अगोदर तर वाटलं भात आहे आपल्या गावाकडे कसं असते कांदा पोहे म्हणजे इथं होते तरी पोहे
एक वेगळा प्रकार होता पण भातच आहे हा. नाही ते शिरधर मामाला भातच वाटला होता नाही पांढरा असल्यामुळे ते जरा कन्फ्यूज झालं हा जेव्हा चव बघितली एक दोन घास खाऊन तेव्हा कळलं की नाही ही पण चांगलं आहे क्वालिटी आहे क्वालिटी क्वांटिटीचा तर काय विषयच नाही अनलिमिटेड आहे अनलिमिटेड आहे जसं पूजा चालू आहे सध्या हे जे आपल्या कावडीला जेवण दिलंय त्या घरचे मालक आहे ते यूट्यूबवर येते किराणा दुकान आहे बघा ड्रायफ्रूटचं त्याचं आपलं जेवण आहे काढला आणखी उडी उड्या आणखी उड्या ए मोन्या ए नाच ए शा नाच की अरे 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 हा ऋषी
आता कुर्डवाडीमध्ये एक जेवण झालंय. आता आपण निघाला. आप्पा थडके चाल गाडीला, बघा गाड्या माग बघून पुढे जायला. नाश्त्याचं भारी केलं नाश्ता. चला आपण मग काय तर. अरे भाऊ चला. हा डोकं ते द्या. आता आपण आला कुर्डवाडीमध्ये. बघा इथं पुढीच रेल्वे स्टेशन आहे. भाऊजाचं चप्पल तुटले. गावाकडून निघाल्यापासून किती चप्पल आहे? हा माणूस मोठा आहे त्यामुळं काय चप्पल सारखं तुटते ती. वजनदार माणूस आहे. कसं बाया काय म्हणणार तुझं? हे जास्त उंची हाईट असल्यामुळं काय पायावर पाय देऊन चप्पल तुटली. बारका असल्यामुळे याला जरा घाम आला पायाला, त्यामुळे त्याच्या भावाची सारखं 2-3 चप्पल बदलायला नाही आता मोठा भाऊ मला चप्पल घ्यावं लागले का नाही. पाया पडायला चालू आहे आता सध्या. दाजी कुठे गेला? गौरव आलाय. आता मोबाईलचा आपल्याला जिंबल भेटणार आहे. आता प्रॉपर शूट होणार. आता आलाय बघा गौरव मोरे आपला मित्र. दरवर्षी यायचं म्हणतोय यात्रेला, पण येणं काय होत नाही. त्याला विचारू यंदा काय अडचण आली. कारण काय मनाभावातून यावं लागतंय. जवळजवळ 3 वर्ष झाले यायचं. कसं काय नाही गेले? किती वर्ष झालं? इकडे हा काय माणसं? ही व्यक्ती फक्त आशाला म्हणतो त्या माणसाला. हा 3 वर्ष झालं. तुम्हाला जिंबल देतो, हा तुम्हाला जिंबल घेऊन आले, तुम्हाला ड्रोन देतो. हा. आपण ह्याव करू, आपण त्याव करू. नुसत्या बातान डोंगल खातो आता. अशी अवस्था आहे. माणूस काय नाही बघ, नुसतं बोलण्याचा माय सोबत ही असते. ही जी काय वागते त्याचा परिणाम ही आहे. ही त्याचं मूळ आहे. मूळ ह्याला बॅन केलं पाहिजे. आणि हे आमचे तानाजी, आमचे सह कलाकार आणि त्यांचे सुपुत्र. बांबू काय खायला बेटा? तुले काय खायला? कुरकुरे. ताना एकटंच निघाला. आई त्याची हा दोस्त जेव्हा आवाज भेटलाय. हा काळा तुकडा, हृदय, फुफ्फुस, पासोळ्या. मग पप्पी घेत नाही दोस्ताची. तर काय झालं तान्या वारी? उमा ए ठेपा काय खर्च म्हणजे काय करतोस? काय खर्च करतोस? गाडी कुठं आहे? काय म्हणणं तानाजी ना काय लय दिवसानं माझा मित्र भेटला म्हणजे आणि आपल्या कावडीची परंपरा ज्यानं उशीर येते त्यानं काहीतरी दंड देते. नाही गौरव ही चांगला मुलगा आहे. त्याला मी नंबर 1 नोकरी लागलेली आहे. गौरव आणि आता आयफोन घेतला गौरव. आयफोन घेतलेला आहे गौरव. 3.5 लाखाचा. गौरव शिखरावर सगळं व्हिडिओ काढतो. नंबर 1 हा. नाटकात चांगलं काम करतो. हा. हा चांगलं तान्या आणि ही नंबर 1 क्वालिटीची कामं करणारी माणसं आहे ती. हा नाटकाची परंपरा बुडाली होती, पण गौरवनं आणि तान्यानं चालू केली. हा ही गावचा आदर्श आहे यांचा. हा आता बास काय काय म्हणून म्हणजे त्याला म्हणायचं होतं नाटकाची परंपरा त्यांनी बंद पाडतोय. बोललो तर बोल गेला का? त्याने का म्हणाली ती? काय नाही आमचं काही नसतं. ताने देऊन टाकी ती का मागाल ती? 500 रुपये. मी कुठं नाही म्हणलंय. 500 रुपये कशाला? आणि गौरव 500, मी 500. म्हणजे कशा पायी? आता काय ना मोबाईल तरी मोबाईल तान्या ते थांब वरलं माझ्याकडे दे. हे 150 150 दिले हरी. 300, 550. एकच आहे तेवढीच. लय नको 10 नोटा देऊ. एकच नोट दे. जाऊ दे. समोर बरोबर 500 नोट. माझं काही आहेच नाही दुसरं. बरं जाऊ दे यार 300 रुपये. नाही 300 भागत नाही. आम्हाला नो होय त्याला काय म्हण तान्या त्याला दिलं ऐक त्याला प्रेमाने 300 रुपये द्यायला लागलोय मी. नाही त्याला दिल्यावर आम्हाला द्यावं लागतं का नाही तू सांग.
गो 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 350 कितले भेटते बरं हरीच्या हातात देताना झालं हरी आणि माझं तुला मी ऑनलाईन करतो की ताने असं असतंय का ऑनलाईन करतो आपण प्रोफेशनल क्वालिटी राहायचं आपण आता आपल्याकडं काही गोप्रो आला शूट करण्यासाठी आता आपल्याला प्रॉपर शूट भेटेल आपण आला कुर्डवाडीमध्ये आपल्याला चहा आणि बिस्किट असते बघा इथं हे सकाळपासूनचा दुसरा नाश्ता आहे आपला खाल्लो का हं? चहा बिस्किट व्हायला का बाप्पाजी भाऊ राम राम सगळे खायला नाही आपा नाही का आता चहा बिस्किट खायला ते पोरं कसं आहे ना गो बरं आला का ते कुत्र वरून आले त्याला शूटिंग करायची होती इतके चष्मा घातला होता त्याला झोपले कुत्र खा ओढून घ्यासाठी महाराज हे आणलं बघा नवीन कुठं खंड्या झोपले खाली कोण घातले त्याला पंचा वरून आले ती इतका चष्मा घातला होता त्याला होय कोणाचा चष्मा घातला होता कुत्र्याला अण्णाचा हे फेकू नका महाराज पोरं चहा प्यालती कोण बेटा आम्हाला नाही चहा खा 3 किलोमीटर झालं आमच्या सोबत आले होय किती किलोमीटर झालं 3 किलोमीटर झालं एक आपण कुत्र्याला दुसऱ्या कावडीजवळ येऊ दिला नाही त्यानं आम्हाला आमच्या अंगावर येऊ दिला नाही त्याला चावलं रात्री आमच्या अंगावर आलं तर माहिती आहे एक कुत्र त्यानं आता 3 किलोमीटर झालं आमच्या सोबतच आहे सकाळी बघतो व्हिडिओ मध्ये आलं ते कुत्रा अंगावर त्यांचं पेन असं वापरून मग राशनच्या अंगठा कसा लावायचा काय म्हणलं बालाजी राशनचा अंगठा मधला अंगठा लावायला ते राशनला आता त्याशिवाय अंगठा अंगठ्यावर ओटीपी वर आहे म्हणून ओटीपी ना झाला का सर्व डाऊन म्हणाले काय बरं त्याचा पाय दुखायला म्हण काय करू काय दुखाले गांजा पेल नाही का दारू किती वर्ष झालं सोडलाय तासभर किती झालं तासभर झालं दारू तुझे होय दारू सोडून किती वेळ झाला तासभर आताच मला दारू सोडून तासभर. काय थांबताच्या ताज्या अरे त्याला बंद कर म्हणा काय म्हणली दीदी घोडा कुठे गेला म्हणा तुमचा इच्छा गोला गेला शिंगणापूरला पाया पल्लाला गेला देवाकल हा बोल काय म्हणली घोडा कुठे आहे म्हणा तुमचा आमचा गोला गेला शिंगणापूरला पाया पडायला गेला देवाकडं मला नेलं नाही म्हणा म्हण तुला तुला उग तू याला यायचंय का यायचे मला यायचंय लाजरी यायचं ना, जायचं तुला घोडा चालत गेला चालत कसा गेला चालत गेला तिकडे बघ तिकडे व्हिडिओ एडिट करत तिथं बसलो होतो आपण उशीर लय झाला मग जिथं आपण चहा आणि नाश्ता केला होता ते बाया म्हणले मीच येतो तुम्हाला सोडायला कारण उशीर झाला त्यांच्याच गाडी आणि विशेष गोष्ट म्हणजे त्याने आम्ही व्हिडिओ एडिट करत बसलो होतो असं आपलं ते आले आमच्याजवळ त्याने बघितलं
त्याने आमची म्हणजे मेहनत, मेहनत struggle. म्हणता येणार नाही, पण आम्ही ज्या इंटेन्शननं किंवा ज्या इंटरेस्टनं त्याच्यामध्ये आम्ही एवढे गुंतलो होतो की त्यांनी म्हणले की चला तुम्ही करत बसा एडिट, मी तुम्हाला तुमच्या पुढच्या लोकेशनला सोडतो. तर म्हणजे भारी वाटलं. कारण आमच्या पाठीवरून आलेलं बी कळलं नाही, आम्ही सावलीत होतो. पाठीवरून आलेलं सुद्धा कळ नाही गेलं. मग आता त्यांच्या नेक्स्ट मध्ये आपल्याला त्यांनी सोडायला आलेत बघा. ही त्यांची छोटीशी बाहुली पुतणी दीदी. घोड्याकडे जायचंय हा, घोड्याकडे घोड्याकडे जायचं. कुठं आहे घोडा? हा कुठं आहे? आता जायचं घोड्याकडं.